काय उपोषण करायच्या संदर्भात चालू आहे सांगा. काल धरून आम्ही राजगुरुनगर नगर परिषदेच्या या ठिकाणी 10 वाजल्यापासून उपोषणाला बसलो आहोत. विषय असा आहे की कैलासवासी सरिता एकनाथ गायकवाड या नगर परिषदेमध्ये 20 वर्ष यांनी सर्व्हिस केली आणि त्या वारल्या आहेत या ड्युटी करता करता. 2021 साली त्यांना त्यांच्या जागेवरती त्यांच्या मुलाला पंकज गायकवाड यांना नोकरी मिळावी हा आमचा विषय आहे. त्यामुळे इथं उपोषण चालू आहे. या ठिकाणी काल धरून आम्ही बसलो आहे. या ठिकाणी एकटा पंकज गायकवाड आणि त्याच्यासोबत आम्ही दोघं इथं उपोषण करीत आहोत. या ठिकाणी विचारायला सुद्धा कुणी आलं नाही. काल धरून एक मुलगा या ठिकाणी बसला आहे. कशासाठी काय त्याची विचारपूस झालेली नाही. याच्या पाठीमागं काहीतरी विषय झालेले होते ना तुमचे. त्याच्या मागं पण आंदोलन केलं होतं. ते म्हणले प्रस्ताव पाठवतो, परंतु त्यांनी प्रस्ताव पाठवला नाही. एकदम खोटेपणा झालेला आहे आमच्यासाठी. त्यामुळे या ठिकाणी उपोषण झालेलं आहे. अनुकंप तत्व म्हणजे तरी काय यांनी सांगितलं पाहिजे. गोरगरिबांना नोकऱ्या देण्यासाठी अनुकंप तत्व काढलेलं आहे, नाही तर योजना बंद करा असं पण आमचा संतप्त सवाल आहे. आज आम्ही या नगरसेवक नगराध्यक्षांना सगळ्यांना निवडून देतो, परंतु इथं त्यांनी जबाब विचारायला आले पाहिजे ना, काय आहे काय नाही. मतदानाच्या वेळेस आमच्याकडे सगळे येतात, पण आज पाठिंबा देण्यासाठी इथं आले पाहिजे. शिवसाहेबांना विचारायला पाहिजे प्रश्न. हीच आमची मागणी आहे. जोपर्यंत पंकज नाही मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही उठणार आहे. आंदोलन आमचं चालूच राहणार आहे. बेकायदेशीर प्रस्ताव होता तो. माझ्याच निवेदनावरती मी दिलं होतं, त्या निवेदनावर त्यांनी प्रस्ताव दिला होता. तो कलेक्टर साहेबांनी मग यांना प्रस्ताव देण्यासाठी सांगितलेलं आहे. कलेक्टर साहेबांचा सुद्धा हे अवमान करत आहे. शिस्तभंगाची कारवाई व्हावी याच्यासाठी त्यासाठी सुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांना काल लेटर पाठवलेलं आहे. नाही, मागे एकदा आंदोलन झालं होतं तेव्हा शिवोंनी असं सांगितलं होतं की तुमच्या आधी काही नंबर आहेत, त्यांचे नंबर झाल्यानंतर यांचा नंबर येईल असं काही सांगितलं नाही. तसं आम्हाला काही सांगितलं नाही. याच्या अगोदर कोणाचे नंबर आहे का काय आहे का ही माहिती हे काहीच देत नाही. तर किती जण पात्र आहेत अपात्रचे तुम्ही पुढं पाठवलेत का ही माहिती यांचं शिष्टमंडळ मंडळीचं येऊन खाली काही देत नाही. फक्त सांगत आहे याच्या शिक्षण 6वी आहे. 6वी मयत मृत्यूचं काही याच्याशी काही घेणं देणं नाही. या जी आरमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे मयत यांच्या 6वी शिक्षणाची काही घेणं देणं नाही. मुलाचं शिक्षण 9वी आहे, त्याचा प्रस्ताव पुढे जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवा एवढंच आमचं म्हणणं आहे.